या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीबरोबरच निवडणूक लढवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी म्हणाले की येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येत आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यातील विविध लहान मोठे गट, तट, सामाजिक संघटना व स्थानिक नेतृत्वालाही महाविकास आघाडीत सामील करून घेतले जाणार आहे. शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून ही निवडणूक लढवली जाणार असून सत्ताधाऱ्यांच्या अपयशी धोरणांना जाब विचारण्यासाठी ही एकजूट आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समन्वय समित्या स्थापन करून उमेदवार निवड आणि प्रचाराची दिशा ठरवली जाईल, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. टीव्ही नेक्स्टसाठी शिरोळहून सुभाष गुरव. शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या काँग्रेस, स्वाभिमानी, शिवसेना, उद्धव ठाकरे गट यांनी एकत्रित लढवावं अशा प्रकारची एक प्राथमिक चर्चा आज झालेली आहे. अजून काही घटक आले तर त्यांनाही आम्ही बरोबर घेणार आहे. वंचितबरोबर आमची चर्चा चालू आहे. वंचित आले तर वंचितलाही घ्यायला आम्हाला आवडेल. अजून काही गट आहेत, काही स्थानिक काही ग्रुप आहेत, त्या सगळ्यांना सामावून घेऊन एक भक्कम अशी आघाडी उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीतर्फे महाविकास आघाडीतले सगळे भौतिक घटक आहेत, फक्त स्वाभिमानी तेवढे नाही. परंतु आम्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेसबरोबर जाण्याची एक मानसिक तयारी ठेवली आहे.